नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करतो. दिनांक 3 डिसेंबर 2020 DTE महाराष्ट्रावरती फर्स्ट इयर ॲडमिशन प्रोसेसच्या संबंधित एक फार इम्पॉर्टंट सर्क्युलर आलेला आहे. तर त्या सर्क्युलरमध्ये काय दिलेलं आहे ती आपण आता बघणारच आहेत. पण त्यापूर्वी फर्स्ट इयर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेणारे विद्यार्थी, डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फार एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापासून आपलं जे ॲडमिशन प्रोसेस डिले होत चाललेला आहे ती आता संपणार आहे. देर इज नो फर्दर डिले. द रिझन, आता कॅप राऊंडचे डिटेल्स, सगळे डेट्स सगळे अनाऊन्स झालेले आहेत. कॉलेज क्लासेस फर्स्ट इयरचे कधीपासून स्टार्ट करणार आहेत ती सुद्धा माहिती इथं आलेली आहे. म्हणजे आता तुमचं ॲडमिशन प्रोसेस येत्या 10 ते 15 दिवसामध्ये मॅक्झिमम कंप्लीट होणार आहे अँड युअर कॉलेज विल बी स्टार्टिंग. सो लेट अस सी ह्या सर्क्युलरमध्ये काय दिलेलं आहे. मित्रांनो, ही सर्क्युलर थोडं लेंदी आहे, पण आपल्याला शॉर्टली आणि ब्रीफली मी तुम्हाला अंडरस्टँड करणार आहे. फक्त डेट्सकडे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ही सर्क्युलर जी आहे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला इथं डिस्प्ले करायला, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्ही इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा लिंक मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला स्टार्ट करूया. तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स, ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, ही कॅप राऊंड 1साठी 11 डिसेंबर 2020 रोजी वेबसाईटवरती अवेलेबल होईल. तर कुठल्या कॅटेगरीसाठी, कुठल्या कॉलेजमध्ये, कोणत्या ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत, एक माहिती पुस्तिका असते आहे. ही 11 डिसेंबर 2020 रोजी वेबसाईटवरती पब्लिश होईल. त्यानंतर 12 डिसेंबर 2020 ते 14 डिसेंबर 2020 ह्या कालावधीत विद्यार्थी आपले ऑप्शन फॉर्म, म्हणजे कोणतं कॉलेज पाहिजे, कोणतं ब्रँच तुम्हाला पाहिजे, तुमच्या पसंतीनुसार तुम्ही ही ऑप्शन फॉर्म भरायचे तारीख आहेत. तसंच डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 ही कधी होणार आहे, 16 डिसेंबर 2020. तर आता इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. 17 डिसेंबर 2020 ते 18 डिसेंबर 2020 ह्या डेट्समध्ये विद्यार्थी आपल्या कॅन्डिडेट लॉग इनमधनं आपला स्वतःचा लॉग इन ID मध्ये लॉग इन होऊन पहिलं स्टेप तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे डिक्लरेशन फॉर्म, म्हणजे ती ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ही डिक्लरेशन फॉर्म नेमकं काय असतं की तुम्ही जे मार्क लिस्ट सबमिट केलात, किंवा तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही सबमिट केलात, इन्कम सर्टिफिकेट तुम्ही सबमिट केलात, किंवा मग तुमचं जेंडर सर्टिफिकेट जे काही असेल तुम्ही सबमिट केलात, जेवढे काही कागदपत्र तुम्ही अपलोड केले ही सगळे कागदपत्र ऑथेंटिक आहेत, म्हणजे करेक्ट आहेत, त्याच्यावरती तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटतंय की जे कागदपत्र तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यामध्ये काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही आपल्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन ई स्क्रुटिनी मोड, किंवा मग ऑफलाईन तुम्ही एका FC सेंटरमध्ये जाऊन फिजिकल स्क्रुटिनी मोड ज्याला आपण म्हणतो ती त्याची दुरुस्ती तुम्ही करा. तर ह्यानंतर जर समजा विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्ममध्ये दिलेलं जे काही पहिलं कॉलेज आणि ब्रँच जर त्या विद्यार्थ्याला जर भेटलं, तुम्हाला ॲलोकेट झालं, तर त्याला आपण ऑटो फ्रीज म्हणतो. ऑटो फ्रीज म्हणजे काय, ती तुम्हाला सिलेक्ट करावंच लागेल. फर्स्ट ऑप्शन विल बी ऑटो फ्रीज्ड, तुम्हाला दुसरं पर्याय नाही, ते ॲक्सेप्ट करायचं. आणि असं ॲक्सेप्ट करण्यासाठी मग तुम्ही काय करायला पाहिजे, 1000 रुपये भरून, ज्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स फी म्हणतो, ही ऑनलाईन पद्धतीनेच भरायला पाहिजे आणि ती सीट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्ष देऊन ऐका. ऑटो फ्रीज झाल्यानंतर आणि तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरल्यानंतर पुढच्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही सहभाग होऊ शकत नाहीत. चला त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन काय आहे, जर समजा कॅन्डिडेटला पहिलं ऑप्शन तुम्ही समजा एक 5 कॉलेजेसचे नावं तुम्ही दिलेत, पहिलं ऑप्शन तुम्हाला भेटलं नाही, चौथं ऑप्शन तुम्हाला भेटलं आणि ती तुमच्या पसंतीचंच आहे आणि तुम्हाला ती सीट घ्यायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे, तरीसुद्धा तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपये ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आणि ती ॲक्सेप्ट करायचे. आणि इथंही लक्षात ठेवून घ्या,
तुम्ही पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. आता तिसरा मुद्दा काय म्हणजे तुम्ही भरलेल्या ऑप्शन्सपैकी तुम्हाला वाटतंय की कॅप राऊंड 2 मध्ये त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल. तर मी समजा पाचवा ऑप्शन मी भरलाय, कॉलेजचं नाव समजा XYZ. पण मला असं थोडं खात्री वाटते की सेकंड राऊंडमध्ये कदाचित मी भरलेलं दुसरं किंवा तिसरं ऑप्शन मला भेटू शकते, म्हणजे थोडी सुधारणा होऊ शकते. मग ह्याला आपण बेटरमेंट म्हणतो. मग असे विद्यार्थी सुद्धा ₹1000 सीट अलॉटमेंट फी ऑनलाईन पद्धतीनेच भरून बेटरमेंट ऑप्शन निवडायला पाहिजे. मग असे विद्यार्थी मित्रांनो क्लिअरली ऐका, ही कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल राहतात. तर चल नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इथं 5वा पॉईंट काय म्हणजे ही 17 डिसेंबर 2020 ते 19 डिसेंबर 2020 ह्या कालावधीत तुम्हाला काय करायचं, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे यू कॅन गो टू द अलॉटेड, तुम्ही ज्या कॉलेजची पसंती तुम्ही दिलेली आहे आणि ती तुम्हाला एलोकेट झालेली आहे त्या कॉलेजमध्ये जायचं आणि कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन ही कधी होत आहे की तुम्ही सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं द्यायचे आणि जे काही फीज असेल ती फीजसुद्धा तिथं भरून तुम्ही कन्फर्मेशन करून घ्यायला पाहिजे. ही 17 ते 19 डिसेंबर आणि बघा टाईमसुद्धा आहे अप टू 5 PM ओनली. ओके. त्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये काय होणार आहे, कॅप राऊंड 2 डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वेकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये किती सीट शिल्लक आहेत ही वेबसाईटवरती 20 डिसेंबर 2020 ह्या तारखेला पब्लिश होतील. पुन्हा कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरायचे तारीख आहेत 21 आणि 22 डिसेंबर 2020. तसेच 24 डिसेंबर 2020 ला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2. तर एकदा पुन्हा ही डिस्प्ले झाल्यानंतर पुन्हा जे काही प्रोसिजर्स आपण डिस्कस केले की पहिलं आहे ॲक्सेप्टन्स, राईट. त्यानंतर तुम्हाला ऑटो फ्रीज पण होऊ शकते किंवा मग तुम्हाला सेकंड राऊंड नंतर तर तिसरा राऊंड नाही, जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे ती तुम्हाला ॲक्सेप्टन्स फी भरून ॲक्सेप्ट करावं लागेल. तर आता 25 डिसेंबर 2020 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत ही कॅप राऊंड 2चं प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2020 पर्यंत तुम्ही जे एलोकेट झालेलं कॉलेज अँड ब्रँच आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करून फीस पे करून तुमचं कन्फर्मेशन करून टाकायचं. तर इथं शेवटी 3 इम्पॉर्टंट मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. ती म्हणजे अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे तुमचं कॉलेज कधीपासून चालू होणार आहे 21 डिसेंबर 2020 आणि त्यानंतर कट ऑफ डेट म्हणजे ह्या पुढे पुन्हा कुठलंच ॲडमिशन नाही, ती 7 जानेवारी 2021. तिसरं पॉईंट जे दिलेलं आहे ती म्हणजे कॉलेजसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी नाही. सगळे कॉलेज 8 जानेवारी 2021 पर्यंत सगळं फर्स्ट इयर ॲडमिशनच्या डिटेल्स ऑफ द कॅन्डिडेट्स अपलोड करायला पाहिजे. त्यानंतर थोडे इम्पॉर्टंट सर्टिफिकेटसुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स इथं तुम्हाला दिलेले आहेत, की तुम्ही स्टडी करू शकता. पण इथं सगळ्यातून इम्पॉर्टंट पॉईंट जे मी तुमच्या नोटीसमध्ये आणणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन कन्फर्म करत जात असताना घेऊन जावा. जर समजा काही डॉक्युमेंट्स वगैरे काही कमी पडले तर प्रॉब्ली तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक्यू. आय विश यू द व्हेरी बेस्ट.